Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. पावसाळा बाकी असतानाच हिप्परगी 90% भरले. अलमट्टी हिप्परगीवरून उल्हास पाटलांचा प्रशासनाला थेट इशारा. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यावरती पुन्हा एकदा महापुराचं गंभीर संकट घोंगावू लागलंय. पावसाळ्याचे अजून 2.5 महिने बाकी असतानाच कृष्णा खोऱ्यातील कर्नाटकातील हिप्परगी धरण 90% भरून ठेवण्यात आलंय आणि याच पाणी नियोजनाच्या अनागोंदी कारभारावरून माजी आमदार उल्हास पाटील यांनी प्रशासनाला आणि कर्नाटक सरकारला आक्रमक इशारा दिलाय. नेमकं काय घडतंय तर बघा, हिप्परगी धरण तब्बल 90% भरलेलं असतानाही प्रशासनाकडून धरणाचे 22 पैकी केवळ 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याचा विसर्ग अत्यंत कमी प्रमाणात सुरू असल्यानं बॅकवॉटरचा फटका कोल्हापूर जिल्ह्याला बसू लागलाय. परिणामी अनेक बंधारे आत्ताच पाण्याखाली गेले आहेत. यावरती बोलताना उल्हास पाटील म्हणाले की महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कृष्णा नदीवरचा कर्नाटक राज्यातला अथणी तालुक्यातला हा हिप्परगी बॅरेज, आज आपण या बॅरेजवरती उभे आहोत. आपण बघायला लागलो आहे 22 गेट असणारी कृष्णा नदी या ठिकाणी पूर्ण 2 गेटमधनं बाहेर पडायला लागले आहे. म्हणजे जवळजवळ 20 गेटचं पाणी पाठीमागे शिल्लक राहिलं आहे. आज अलमट्टी डॅममध्ये जर पाण्याची पातळी बघितली तर ती 517.50 आहे. आमची दोन्ही राज्यातल्या सरकारांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की ज्याप्रमाणे अलमट्टीची लेवल 517.50 आहे आणि 90 TMC पाणीसाठा आहे, तेवढीच आपण सीमा भागात असणारा हा शिरोळ तालुक्यापासून 80 किलोमीटर असणारा हिप्परगी बंधारा, या बंधाऱ्याची सुद्धा उंची तुम्ही 517.50 ठेवा. म्हणजे उद्याच्या काळातलं येणारं महापुराचं भयानक मोठं संकट आपण थोपवू शकणार आहे. निसर्गाच्या माध्यमातून संकट आलं तर आपण निसर्गावर सोडू शकतोय, मात्र आपण मानवनिर्मित बांध घालून या कृष्णेला अडवणूक करून त्याचं संकटामध्ये रूपांतर करायला लागलो आहे. त्यामुळे हात जोडून माझी आपल्या दोन्ही राज्यातल्या सरकारांना आणि खास करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे, किमान या बंधाऱ्याची पाणी पातळी आपण 524 वरून 517 वर आणून उद्याच्या काळातलं संकट टाळावं आणि त्या दृष्टीनं सकारात्मक प्रयत्न करावेत. महाराष्ट्रात जर अचानक अतिवृष्टी झाली तर हिप्परगी धरणातील 6 TMC पाणी एका रात्रीत सोडणं अशक्य होईल. त्यामुळं हा महापूर निसर्गाने नव्हे तर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ओढवणारं मानवनिर्मित संकट ठरेल. महाराष्ट्राने याआधी कर्नाटकच्या सीमा भागातील गावांना पिण्याचं पाणी देऊन मदतीचा हात दिलाय. त्यामुळे आता कर्नाटक सरकारनेही कृष्णा लवाद आणि केंद्र सरकारच्या नियमांचं काटेकोर पालन करायला हवं. दरवर्षी येणाऱ्या महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील जनतेचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारनं तसेच पाटबंधारे विभागाने तातडीने एकत्र येऊन बैठका घ्याव्यात आणि पाण्याचा विसर्ग योग्य रीतीने सुरळीत करावा, अशी मागणी उल्हास पाटील यांनी केली आहे. अन्यथा प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर जनता शांत बसणार नाही, असा थेट इशारा आता देण्यात आलाय. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी सैनिक टाकळीहून विनोद पाटील.